ब्लॉग बघण्यात इतका इंटरेस्ट आहे ना आता आल्यानंतर. प्रचंड उत्साही आहे मी तुझा ब्लॉग बघण्यासाठी. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही आलेलो आहोत मध्य प्रदेशमध्ये पेंच टायगर रिझर्वला, जे की टायगर्स फायटिंगसाठी फेमस आहे. आम्ही आत्ता कान्हाला गेलो होतो आणि कान्हावरून आता पेंचला आलो आहे. आम्ही कान्हाला 5 सफारीज केल्या आणि इथे आमच्या 6 सफारीज आहेत. सो आपण बघूया आपल्याला काय काय ॲनिमल स्पॉट होत आहेत, कसं आहे जंगल आणि किती मजा येते. स्टे ट्यून अँड बी विथ मी इन दिस सफारी व्हिज्युअल एक्सपिरियन्स. पेंच टायगर रिझर्वमध्ये ताडोबा आणि कान्हासारखे जिप्सी येत नाही आपल्याला रिसॉर्टवर पिकअप करायला. आपल्याला स्वतःच्याच गाडीने जावं लागतं गेटला. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या रिसॉर्टमधून आपल्या तुरिया गेटला, जिथून आजची आपली सफारी आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पोचू. पेंचला द मोगली लँडसुद्धा म्हणतात, कारण म्हणे रुडियार्ड किपलिंगला इथूनच संकल्पना सुचली होती द जंगल बुक लिहिण्याची. आम्ही आता पोचलो आहे पेंच टायगर रिझर्वच्या तुरिया गेटला, जिथून आज आमची सफारी. आता इथून जिप्सीज चालल्यात. आम्हाला थोडं लेट झालं यायला इथे गेटवर, पण आता पोचलो आहे. माझा मित्र तिथे परमिट व्हेरीफाय करतो आहे आणि मग आपण गेटमधून आज जाणार आहे. बघा मागे माझ्या गेट आहे, पेंच टायगर रिझर्व तुरिया गेट. वरचा आहे हा गेट. सो फर्स्ट सफारी आमची पेंचमध्ये येणार आहे फार. बघूयात काय काय दिसतंय आपल्याला. एक्साइटमेंट. ओ चलो सफारी. आता इथं आमचं परमिट चेक होतं आहे, ज्या नावांनी आम्ही बुकिंग केलं ते. पेंच टायगर जॅकल जॅकल. कान्हाच्या जंगलात जशी सालची झाड आहेत, तशी इथे टीकवूडची झाड आहेत. हे जंगल थोडं वेगळं आहे दिसायला, त्यामुळे एक वेगळा टायगर रिझर्वचा फील आहे त्यात. थोडंच पुढं आल्यावर आपल्याला सांबर डेअर दिसलेत. खूप रिलॅक्स आहेत सांबर डेअर, म्हणजे जवळपास टायगर असण्याची शक्यता फार कमी आहे. जंगलात कॉलिंग चालू आहे आणि वाघ जवळपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळे इथे शांत बसून वाट पाहतात की आपल्याला काय सायटिंग होते का. बघूयात आता काय दिसतंय आपल्याला आज. आता आपण परत पुढे चाललो आहे, कारण टायगर काही दिसला नाही. तर कॉलिंग चालू होती, ती पण नंतर बंद झाली. पेंचच्या जंगलात लेपर्ड दिसण्याची पण खूप शक्यता असते. सो आम्ही लेपर्ड पण ट्राय करणार आहे. बघत आज पेंचमध्ये आपल्याला काय दिसतंय. सफारी चालू झालं अजून तर कोणालाच काही दिसलेलं नाही आहे, फक्त आपली वाट बघतोय. जंगलाच्या मधोमध आमची आता जिप्सी बंद पडली. अजून काय बॅड लक आहे का? शिल्लक होऊन जाऊ दे. ब्लॉग बघण्यात इतका इंटरेस्ट आहे ना आता आल्यानंतर. प्रचंड उत्साही आहे मी तुझा ब्लॉग बघण्यासाठी. जात वाघ सोडून सगळे दिसलंय. नशिबात पडलेली ना. कशी कशी आमची गाडी चालू झाली आणि पुन्हा आता आम्ही रोडवर आलो. सुंदर असं ग्रासलँड आहे आणि सनसेट होतं आता पेंचमध्ये. छान असं मसाई मारासारखं एकदम फील येते. ही ग्रास खूप इम्पॉर्टंट आहे जंगलाच्या हेल्थसाठी. ह्याच्यावर हर्बिवरस प्राणी असतात, ते फीड होतात. त्याच्यावर आपला जो एपेक्स प्रेडिटर आहे टायगर, तो फीड होतो. जिप्सी बंद पडून सुद्धा जंगलात आपले टायगर शोधण्याचे प्रयत्न चालूच आहेत. गाईड दादा म्हणत आहेत मी तुम्हाला टायगर दाखवूनच बाहेर नेणार आहे. पण आता जिप्सीचा टायमिंग पण होत आला, सफारी संपायला आली आहे आणि आपल्याला आता सनसेट पण जवळपास होतच आला आहे. त्यामुळे आता आपल्याला चारही साईडला लक्ष ठेवून बघायचं आहे की कुठे काय मुवमेंट दिसते आहे का जंगलात, कुठे लेपर्ड, कुठे टायगर दिसतो आहे का. जेवढा वेळ राहिला आपण शेवटपर्यंत त्याचा पुरेपूर उपयोग करूया. पीछे ले भैया, पीछे थोड़ा पीछे. बस 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 थोड़ा सा भैया. ए दूरबीन होय ते पटकन घे. भैया मी पेंचमधली पहिली सफारी सक्सेसफुल. आम्हाला टायगर स्पॉट झाला. वाव. कुठे गेला? एक फोन मध्ये काढतोय तो. खूप सुंदर आहे टायगर. कुठे गेला? हा
ग्रुप उठेल. असा वर गेला आणि बी घ्या ना. मला ह्याच्यात दिसतच नाही. हा पेंचमधला सगळ्यात मोठा टायगर आहे. एलमार्क नाव आहे याचं. खूप रेअर सायटिंग असते एका मेल टायगरची, पण आपल्याला तो समोर दिसलाय. दुर्बिणीमधून तो एवढा क्लिअर दिसतोय तो की कमालीचा एकदम. कलर त्याचा, शेड, टेक्स्चर एकदम भारी. काय सायटिंग झाली आज पेंचमध्ये आपल्याला. गाव्यांचा कळप. फायनली गाडी वगैरे बंद पडून सुद्धा आम्हाला वाघ दिसलेला आहे. आम्ही स्पॉट केला त्याला, प्राजक्ताने स्पॉट केला वाघ. छान आम्ही त्याला असं चालताना पाहिलं, नंतर तो वरती जाऊन बसलेला पाहिलं. ते आमचे गाईड होते दादा आहे बोला. यांनी आम्हाला टायगर दाखवलं आहे. त्यांचं नाव आहे रामप्रसाद. यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुकचं अकाउंट आहे, फॉलो करा त्यांना. आणि आमच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. छान मजा आली. थँक्यू रामप्रसादजी. सो आमची पेनची पहिली सफारी सक्सेसफुल झाली. आता आम्ही टुवर्ड्स गेट चाललो आहे. मस्त एकदम सायटिंग झाली आपल्याला एलमार्क मेल टायगरची. हा पेंचमधला वन ऑफ द बिगेस्ट टायगर आहे आणि तो आपल्याला पहिल्याच सफारीला दिसला आहे. सो आपल्याला आता अजून 2-3 सफारीज आहेत पेंचमध्ये. सो खूप एक्सायटेड आहे आम्ही. आता आपल्यासमोर दिसतो तुरिया गेट आणि आम्ही आता गेटमधून बाहेर जाणार आहे पहिली सक्सेसफुल सफारी करून. सो तुम्ही व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन कंटेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच पार्ट 2 घेऊन येऊ पेंचचा, ज्यात आपण अजून सफारीज करणार आहे. टिल देन थँक्यू.